भिवंडी तालुका गुंदौली गांव हरिभक्त पारायण। गुलाब महाराज महात्रे के निवास स्थान पर वैकुंठवासी हरिभक्त पारायण। काशीनाथ बाबा काल्हेरकर वैकुंठवासी हरिभक्त पारायण। महंत महानंद बाबा काल्हेरकर, महंत चिदानंद सरस्वती महाराज हरिभक्त पारायण। कबीर महाराज महात्रे व हरिभक्त पारायण महंत भालचंद्र महाराज के कृपा आशीर्वादों से श्री क्षेत्र अयोध्या, श्री क्षेत्र प्रयागराज व श्री क्षेत्र उज्जैन तीर्थ यात्रा के शुभ अवसर पर सत्यनारायण की महापूजा का आयोजन ग्रामस्थ मंडल गुंदौली, ग्राम पंचायत गुंदौली, भागवत धर्मचार मंडल तथा संजना हरिपाठ मंडल द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर सत्यनारायण की महापूजा, महाप्रसाद व हरिपाठ सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर जिला परिषद थाने माजी सदस्य शारदा सूरज, बालिया मामा महात्रे, मनसे के डीके महात्रे, कुंदौली गांव माजी उप सरपंच प्रकाश पाटिल सहित अनेकों मान्यवर उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। धन्यवाद। अनंत महाराज महात्रे काल्हेरकर यांचे सुपुत्र स्वामी सरस्वती यांचे शुभ हस्ते सन्मान होतोय। शंकर पुंडलिका चिदानंद स्वामी सरस्वती यांचे शुभ हस्ते सन्मान होतोय। धन्यवाद। आवाजाची दखल घ्यायची गणेश असतील त्या संपूर्ण टीमचा प्रमुख आहे। हरी विठ्ठल उत्तम आहे। त्यांच्या स्वामी अरे इथे बघा गोंदवली गावचे मात्रे सामाजिक कार्यकर्ते धन्यवाद रमाकांत पाटील। अतिशय उत्तम असा सोहळा संजना गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात आपल्या ठाणे जिल्ह्यातून आज हरिभक्त पारायण गुलाब महाराज यांच्या नेतृत्वाने संपन्न होणारा हा कार्यक्रम दरवर्षी आपला हरिपाठ मंडळ, सजना हरिपाठ मंडळ प्रत्येक ठिकाणी कुठेतरी एका क्षेत्रामध्ये न्यायचं, त्यांचं दर्शन करून यायचं आणि त्यांचा सांगता सोहळा म्हणून दरवर्षी सर्वांनाच वारकरी संप्रदायाचे जे अधुनीय लोक आहेत त्यांना निमंत्रण, आणि विशेष म्हणजे निमंत्रणाला ते सर्व येतात हे विशेष आहे। कारण प्रत्येकजण एवढा व्यस्त आहे, पण सर्व काम बाजूला सारून हरिभक्त पारायण गुलाब महाराजांच्या प्रेमापोटी आणि उपस्थित राहतात। त्यांच्या कार्याविषयी दोन शब्द बोलायचं म्हणजे गायंती देवा केलं गीत गाणी, धन्यास्तु ते भारत भूमी भागी। किंबहुना
जहाँ जन्म लेने के लिए देवगन भी तरसते हैं, वो पुण्य भूमि है भारत। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। चंदन है इस देश की मिट्टी, तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है। चंदन है इस देश की मिट्टी। सांगा ते इत्यर्थ म्हणजे या हरिपाठाचं कार्य म्हणजे केवळ स्मित गुंदवली गावापुरती नसून, अर्थात हे कार्य जे आहे लहान मुलांना संस्काराचं बीजारोपण करणे, आणि हे कार्य पूर्ण हिंदुस्थानासाठी म्हणजे सनातन धर्मासाठी आहे, आणि हे महान कार्य करतायत। कार्य दिसायला छोटं आहे परंतु देशासाठी फार मोठं आहे। व्यक्ती ज्यांनी हे कार्य घडवलं आहे ते दिसायला पण छोटे आहेत, नावाने छोटे आहेत, पण कार्य फार अफाट आहे, फार मोठे। कारण पहिल्यांदा हरिपाठ ते शिकवत आहेत, आणि हरिपाठ शिकवणे साधारण गोष्ट नाही, पाठ होणे ही पण साधारण गोष्ट नाही। यदा कदाचित गीतेचे श्लोक पाठ होतील, वेदाच्या उच्चा पाठ होतील, पण हरिपाठ होण्यासाठी साक्षात ज्ञानोबांचीच आशीर्वाद पाहिजे, म्हणजे कृपा पाहिजे, तरच हरिपाठ पाठ होईल। कारण हरिपाठाची किमयाच अशी आहे की ज्ञानदेव म्हणताना फार मोठं टेन्शन येते, तो हरिपाठ उलटा सुद्धा मागे पुढे होऊ शकतो, परंतु ते फार मेहनत घेत आहेत। आणि यावर्षी एक विशेष आनंद म्हणजे याच हरिपाठातली एक भगिनी, छोटी बालिका, तिने ही मोठी क्रांती केलेली आहे, अनुराधा दीदी। मागे तिचं मोबाईलवर व्हॉट्सअपवर कीर्तन म्हणून काढलेलं होतं, ते बघितलं, आनंद वाटला। आणि यावर्षी तिचं प्रवचन ऐकायचं सुद्धा मला सद्भाग्य इथे प्राप्त झालं। मी भरपूर लवकर आलेलो, प्रवचन चालू होतं, शब्द ऐकत होतो, कुठल्या तरी एक लहान मुलाचं प्रवचन चालू आहे आणि शब्दाला शब्द मी ऐकत होतो, आणि शेवटी मला रावण आहे की आता प्रत्येकच्या गेलं पाहिजे, नक्की कोण बालक हा प्रवचन सुंदर करतो आहे, आणि तोही आनंद मला आज यावर्षी मिळालेला आहे। असो, हा कार्यक्रम फार मोठा अफाट आहे, हिंदू संस्कृतीसाठी मोठं कार्य आहे, आणि अशी यांची प्रेरणा हरिभक्त परायण गुलाब महाराजांची प्रेरणा सर्व ग्रामस्थांनी पंचक्रोशींनी घेतलं पाहिजे की प्रत्येक गावामध्ये आपण हा उपक्रम राबवला पाहिजे, कारण काळाची गरज आहे। हिंदू संस्कृती काय म्हणतात, गीता काय म्हणतात, हरिपाठ काय, हनुमान चालीस काय, लहान मुलांना कल्पना नाही। मी याच्या पुढे सांगेन, माता शत्रू पिता वैरी येन बालो न पाठंती। ज्या आई बापांनी मुलाला जर संस्कार घडवले नसतील तर साक्षात ते आई वडील मुलाचे शत्रू आहेत, आई शत्रू आहे आणि बाप सुद्धा शत्रू आहे। केवळ मुलाचे शत्रू नाही तर या देशामध्ये जन्म होऊन त्यांनी हिंदू संस्कृती आई वडिलांनी समजून सांगितली नाही म्हणून ते देशाचे सुद्धा शत्रू आहेत। म्हणून आई वडिलांचं कर्तव्य पहिल्यांदा की आई वडिलांनी मुलांना संस्कार घडवले पाहिजे, कारण पहिली शाळा जी आहे ती आई वडील आहे, पहिले गुरु जे असतील ते आई वडील, आणि अफाट कार्य या कामामध्ये इथे होत आहे। ते म्हणजे ज्या घरातली बालकं आहे, मला नक्कीच वाटत असेल की ते मालकरी नसतील, त्यांचे आई वडील तरी मालकरी नसतील। मला वाटतं त्या आई वडिलांना कधी कल्पना पण नसेल की आपली मुलं हरिपाठाला जातील आणि हरिपाठामध्ये एक वारकरी बनतील, त्या आई वडिलांनाही कल्पना नसेल। आणि
आता आईबापांनी पण सावध झालं पाहिजे. सावध याच्यासाठी की मुलं जर आपला हरिपाठ करतायत, हरिपाठ पाठ करतायत, मुलं जर प्रवचन कीर्तन करत आहेत, तर नक्कीच त्या आईबापांनी कमीत कमी शाकाहारी राहण्याचा उपक्रम आज इथून राबवला पाहिजे. कारण उद्या परवा काय होणार आहे, प्रल्हाद आपल्या घरी जन्माला आलाय आणि आपण हिरण्यकशिपू जर असाल तर कठीण समस्या आहे. असो, मला नक्की विश्वास निर्माण होतो की पोरं या शिबिरात शिकणारी, इथे शाळेमध्ये शिकणारी पोरं महाराजांकडे ती नक्कीच क्रांती घडून आणतील. की एक दिवस असा क्षण येईल, ऐकून घ्या चांगलं, एक दिवशी असा क्षण येईल ती मुलंही वारकरी असणार आणि त्यांचे आई बाप सुद्धा वारकरी असणार. गुलाब महाराजांसाठी बोलासाठी काही भरपूर आहे. ते वास्तविक पाहता हे कार्य फार अफाट आहे आणि तो परिवार त्यांचा आहे. पूर्ण आपलीच बालकं आहेत, आपलीच बालकं आहेत. अशाप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करतायत. बघा, तुम्हाला प्रत्येकाला एक या दोन मुलं असतील, ऐकून घ्या व्यवस्थित पालक, तुम्हाला एक दोन पोरं असतील, पण गुलाब महाराजांना केवळ 70 जवळजवळ पोरं आहेत. मग एकट्या माणसाला 70 मुलं आहेत, ही सामान्य गोष्ट नाही. आणि त्या मुलांचं भरण पोषणही करतात आणि त्यांना संस्कार सुद्धा घडवतात. कारण मुलगा उच्च शिक्षित असेल कदाचित, पण संस्कार जर नसेल तर तो खाली येण्यासाठी त्याला वेळ लागणार नाही. म्हणून उच्च शिक्षितही असावा आणि संस्कार संपन्नही असावा. हे मोठं विडं हरिभक्तपरायण गुलाब महाराजांनी घेतलेलं आहे आणि त्यांच्या कार्याचं कौतुक मला वाटतं सर्व इथले काही सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील, स्थानिक खासदार असेल, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या गावाचं नाव साता समुद्राच्या पलीकडे चाललेलं आहे. तर त्यांची दखल नक्कीच घेतली पाहिजे. हा गरीब कुटुंब एकदम गरीब आहे. आर्थिक व्यवस्था त्यांची काही एवढी दिसत नाही, त्यांच्या घरावरून लक्षात येते. परंतु परिस्थितीने गरीब असतील, पण संस्काराने ते श्रीमंत आहेत. वास्तविक पाहता या परिसरामध्ये आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडीमध्ये हे सर्वकडे पाठवून घ्या बरं. ठाणे जिल्ह्यामध्ये भरपूर कीर्तनकार असतील, प्रवचनकारी असतील, परंतु त्यांना ज्या गावात राहतात, ज्या वाडीत राहतात, ज्या गल्लीमध्ये राहतात, त्यांना हे कार्य जमलं नाही. ते महाराज करतायत. कारण कीर्तनकाराला गावावर वेळ देण्यासाठी वेळच नाही. रोज तारखा त्यांच्या 2-2, 3-3 वर्षाच्या. मग काय होतो, आपला परिसर स्वच्छ नाही आणि आपण दुसरा परिसर स्वच्छ करण्यासाठी गेलं तर हे बरोबर नाही. म्हणून त्यांचा आदर्श कीर्तनकारांनी घेतलं पाहिजे की आपण सुद्धा गावाला वेळ दिली पाहिजे आणि असं लहान मुलामध्ये संस्कार घडवले पाहिजेत. त्यांचा हनुमान चालीसा, हरिपाठ कंठस्थ करून घेतला पाहिजे. एवढं कीर्तनकारांनी आदर्श घेतलं तरी भरपूर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मायेची शाल देऊन आम्ही त्याचा सन्मान करतो. धन्यवाद. गुरु दंत तुकाराम महाराज की जय. धन्यवाद दादा म्हात्रे गोंदवलीकर यांना विनंती करतो आपल्या शिव मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांना स्टेजवर आमंत्रित करतोय. मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांना सन्मान करतोय. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. श्रीराम जय राम जय राम. रामकृष्ण दिदी आपला. खरं तर अतिशय सुजल असा कार्यक्रम आमचा संजना हरिपाठ गोंदवली यांच्या वतीने राबविण्यात आलेला आहे. खरं तर ह्याच्या जमान्यात हे मुलं कुठे भरकटले असती, पण याला चांगला असा मार्ग आमच्या माऊली गुलाब म्हात्रे व त्यांच्या पूर्ण फॅमिलीनी त्या चिमुकल्यांना असा
मार्ग दिलेला आहे ते जे प्रभू श्रीरामाचे दर्शनही घडवून आणले आणि पूर्ण हरिपाठ त्याचा लहान लहान मुलांचा हरिपाठ या वयात पाठ करून घेऊन त्यांनी एक गोंदवली गावाचे नाव खरोखर नवलौकिक केलेलं आहे. संजना हरिपाठ याचं एवढं कौतुक करावं हे कमीच आहे. त्यांना हातभार आमचे आदरणीय खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे, भिवंडीचे लाडके खासदार व त्याची सौभाग्यवती शारदा सुरेश म्हात्रे यांचाही असतो, मोलाचा सहकार्य असतो. आणि संजना हरिपाठाचे आम्ही खरोखर गोंदवली गावाचं नाव लौकिक केलं याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. अशी सेवा तुमच्या हातून घडू दे. आणि हे लहान मुलं एक आता त्यांनी नवीन कीर्तकारी मला तर वाटते घडवून आणलेलं आहे. ही भिवंडीसाठी खरोखर रत्नच आहे. चांगला असं उपक्रम माऊली यांच्या हातून असं राबवलेलं आहे. त्याचे जेवढे कौतुक करावं तेवढे खूप कमीच आहे. जय श्रीराम, रामकृष्ण हरी.